सर मला एकदा फक्त ग्राफिकल मेथड समजवता का? मी किमती टाकले की चुकतंय ग्राफ माझा. काय चुकतंय सांगतो तुला. कुठलं गणित सोडवलं तुझा? एक्सच्या जागी वाय आणि वायच्या जागी एक्स व्हायला लागते. तुझं काय झालंय ते मी तुला लगेच सांगतो. तुझं काय होतंय, एका रेष म्हणजे तू काय करायला लागली, बिंदू दोन्हीचे एकदम स्थापन करायला लागली. तसं करू नको. पहिलं एकाचे स्थापन कर. बर. हा तू बरोबर आहे ना, दोन्हीची एकदम घ्यायला लागली. दोन्हीची एकदम घेतली की ती मग चुकते. पहिल्यांदा एकाची स्थापन करून घ्यायची. तुझं फक्त ग्राफ करताना चुकायलंय ना. हा आता बघ, तू सोडवलेलं गणित सांग. किंवा कुठलं पण असू दे सांगेल. प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं दुसऱ्या प्रश्नातलं चौथं. गणित सांगायचं गणित. 3x - y = 2. तुझं एक्स वाय चालू नाही. चौथं गणित म्हणलं नाही लक्षात आलं. तुला एक्स वाय काढायला जमलं. 3x सांग. -y हा = 2. हा आणि दुसरं 2x - y = 3. आता पहिलं त्याला काय करायचं, हा इकडं पाठवायचं आणि त्याला इकडे घ्यायचं. असं केलंय का? सर ती 4 टाकून केलंय मी, म्हणजे x ची किंमत लिहून नंतर y ची किंमत काढायची. तसं नाही करायचं. ते मग असं गोंधळ होतंय. म्हणून त्याला सरळ y = 3x - 2. आता इथं हे सोपं झालं. आता इथं 4 टाक. मी तुम्हाला सोपं शिकवलंय, तुम्ही अवघडात शिकता. डायरेक्टली एक्स ची किंमत तुम्ही घेतली तर ती पुन्हा तुमचं किती डोकं खाईल, फार डोकं खाईल. असं केलं की सोपं झालं. दिसतंय इथं लिहिलेलं? हो दिसतंय. आता इथं लक्षात घ्या, इथं जर आपण एक्स बरोबर, आता वाय ची किंमत नाही ना, एक्स बरोबर आपण काय घ्यायचं, 1 म्हणजे 3 × 3 = 2. सोपं झालं. 2 3 2 7 न 2 घे आणि पुन्हा वाटल्यास इथं तुम्ही -1 घ्या किंवा नुसतं 1 घ्या. 3 घेतलं तरी चालतंय. चल आता लक्ष द्या. इथं म्हणून y बरोबर, इथं इंग्लिशमध्ये लिहायचं पुट, मराठीमध्ये लिहायचं ठेव. y बरोबर लिहा. सगळेजण करायला गेले. हे गणित चौथं. किती पॉईंट किती बोला पटकन. प्रॅक्टिस सेट 1.2. 1.2 M1 मधलं चौथं गणित आहे. घ्या सगळेजण. ही पहिल्यांदा असं करून घ्या. पायर लक्षात ठेव, हे असंच करायचं. आता तू ही एक किंमत इथं ठेवली तर 3 × 3 पुन्हा हे तिकडे लावा, म्हणजे ते अवघड जात आहे. त्यापेक्षा आधी सरळ करून घ्यायचं गणितात. 1 y किंवा 1 x असं करायचं काय. इथपर्यंत घेऊन झालं सगळ्यांचं. असं कंस आखून झालं की x ची किमती ठरल्या. मग x 1 2 3 लिहून घ्यायचं. y काय येईल ती पुन्हा बघू. 1 2 3. तुमचं ती गोंधळ होतो. तसा गोंधळ होऊन गेला. गणित एकदम शांतपणे सोडव. काय 3x म्हणजे 3 × 1 पुढं y बरोबर 3 × 2 आणि y बरोबर 3 × 3. ही झालं 3x चा विषय मिळाला. पुढं -2 -2 -2. ह्याच्यात काय बदल नसतो. बरोबर बरोबर बरोबर. एकदम सोपं. 3 × 3 -3 2 6 -2 3 3 9 -2.
बरोबर बरोबर बरोबर. 3 2 गेले 1, 6 2 गेले 4, 9 2 गेले 7. मग वायच्या किमती काय आल्या? जेव्हा y बरोबर 1 तेव्हा किती आलं? सॉरी x बरोबर 1 तेव्हा y सुद्धा 1च आला. ही 2 त्यावेळेस हा 4 आणि हा 3 त्यावेळेस हा 7 आलं. आता इथं ह्यांच्या बेरगावाला सारखे येणार नाही. इथं त्याच्या किमती ठेवल्या की सगळ्याचे उत्तर 2 येणार. पहिले 1 4 दिलं 1 1 2 4 3 7 असं 4 तयार करा. कोणताही 4 तर चुकला आला का बरोबर बघा असा. हा असं बरोबर येतो सर. तुमची पद्धत लय सोपी आहे सर. मी कधी अवघड तुम्हाला काही सांगत नाही का आपलं ज्ञान कोचिंग तेवढ्यासाठीच प्रसिद्ध आहे. सगळं सोपं करून शिकवायचं अवघड जायचं.